ही होती नितीन गडकरी यांची प्रतिक्रिया। आपण चतुर्वेदी सरांकडे जाऊया। मगाचा मुद्दा मी घेऊन येणार आहे तुमच्याकडे उत्तराखंडचा, पण त्यापूर्वी या प्रतिक्रियेवर ते कॉन्फिडेंट आहेत पंजाब आणि मणिपूर बद्दल पण। लगता है कि गडकरी साहब के पास में कुछ और भी ताकत है, जिससे कि उनके पास में उनका मैनिपुलेशन है। और इसके साथ साथ मुझे लगता है कि जो मणिपुर और गोवा में जो छोटे राज्य हैं उसमें अगर आपके पास में केंद्र में सत्ता होती है तो आप ज़्यादा अपना प्रभाव दिखा पाते हैं। तो गडकरी जी की ये जो भविष्यवाणी है इस पे मैं थोड़ा विश्वास करता हूँ। अच्छा, आजबे सरांकडे मी येणार आहे, पण त्यापूर्वी आपण माधव भंडारींना विचारूया। कॉन्फिडंट आहेत दोन्ही ठिकाणी, अजून चित्र आपल्याला स्पष्ट नाही, पण ते म्हणतात की येणार सरकार भाजपचं। गोव्याच्या निवडणुकांमध्ये तर स्वतः नितीनजी पूर्ण प्रभारीच होते, त्यांनी स्वतः लक्ष घालून तिथे निवडणुकांचं व्यवस्थापन केलेलं आहे। आणि आत्ता सुद्धा चित्र आपल्याला जे दिसतं, आम्ही परत एका जागेने पुढे जात आहोत। जे इतर आकडा दाखवत आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आमचे काही असावेत अशी माझी माहिती आहे। त्यामुळे नितीनजींचा आत्मविश्वास हा निश्चित कशाच्या तरी आधारावरती असेल। ठीक आहे आजबे सर, या मुद्द्यावर तर तुम्ही बोलास, पण मगाशी जो विषय चालला होता आयडियोलॉजीचा, त्याच्यावर तुम्हाला काहीतरी ऍड करायचं आणि मग आपण उत्तराखंडमध्ये जाऊ। नाही, मला असं म्हणायचं आहे की ज्या पक्षाची जी विचारसरणी असते त्या विचारसरणीचा जर प्रसार आपण केला नाही, प्रभाव तिचा हे केला नाही। आता उदाहरणार्थ उद्धव ठाकरे बघा, ते त्यांची हिंदुत्व अमुक तमुक या गोष्टीवर सतत बोलत असतात। आता काँग्रेसची विचारसरणी काय आहे? सर्वांना बरोबर घेऊन जाणं, सर्वसंभाव, समता, सामाजिक न्याय। तर या भूमिका मांडायला पाहिजेत ना, लोकांना बरोबर घ्यायला पाहिजे, त्या अनुषंगाने राजकारण करायला पाहिजे ना। ते तुम्ही करत नाही, आयडियोलॉजीचा विचार सोडून फक्त सत्तेचा विचार करता आणि विकासाची भाषा बोलता। पण विकासाच्या भाषेला पाठीमागे जर आयडियोलॉजी नसेल तर मग काय होतं की विजय बहुगुणा, म्हणजे बहुगुणाची फॅमिली अख्खी काँग्रेसमध्ये गेलेली आहे। ते त्या रीटा बहुगुणा उत्तर प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या, त्या भाजपमध्ये निघून गेल्या, हे इकडे निघून गेले, ते विजय बहुगुणा गेले। असं का होतं? याचा आहे की विचारसरणीचा जो प्रभाव आहे तो प्रभाव जर तुमच्या पक्ष कार्यकर्त्यावरच राहिला नाही तर लोकांमध्ये कसं जाईल तो? आणि मग तो जर जात नसेल तर याचा अर्थ असा आहे की तुमची आयडियोलॉजी पातळ झालेली आहे। आणि मग जर तुमच्याकडे कालांतराने असं होतं की एखाद्या पक्षाला म्हणजे त्याची जरी आयडियोलॉजी असली तरी लोकांना असं वाटतं की ह्यांना काही आयडियोलॉजीच नाही आहे। आणि मग लोक ज्यांची आयडियोलॉजी आहे ती बरोबर असेल चूक असेल त्यांच्याकडे आकृष्ट होतात आणि म्हणून त्यांना मतं देतात, असं माझं मत आहे। आणि म्हणून आयडियोलॉजी आणि पक्ष हा या दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या अलीकडच्या काळामध्ये विसरले जात आहेत। ठीक आहे, आपण माधव भंडारी आणि चतुर्वेदी सरांकडे जाणार, पण एक छोटी कमेंट बाईंकडनं। आयडियोलॉजीचा परत एकदा तोच विषय आहे की आयडियोलॉजी आपल्या जागेवरनं कधीच हलत नाही। हे जेवढी मंडळी गेलेली आहेत या सगळ्यांनी पद सत्ता भोगून झाल्यावर गेलेली आहेत। कार्यकर्ता जो आहे ज्याचा आयडियोलॉजीशी संबंध आहे तो हल्लेला नाही। ही गोष्ट मान्य आहे आजबे सरांची की आम्ही ते प्रभावीपणे लोकांपर्यंत घेऊ पोचू शकलो नाही। कदाचित कामं असतील किंवा जे काय हे असेल, जो आमचा सोशल पॅटर्न असेल तो कदाचित आम्ही हे करण्यामध्ये अयशस्वी झालो। मार्केटिंग करण्यामध्ये नक्कीच आम्ही अयशस्वी झालेलो, पण आयडियोलॉजी ही आहे आणि कार्यकर्ता आपल्या जागी आहे, आयडियोलॉजीला पकडून आहे। आपण माधव भंडारींकडे जाऊया। माधव भंडारीजी, जे यश उत्तराखंडमध्ये मिळते ते अपेक्षित होतं? एवढं मोठं यश मिळेल उत्तराखंडमध्ये? यश मिळेल हे तर अपेक्षा आम्हाला सुरुवातीपासून होती, पूर्ण आमचा विश्वास होता। आणि एक आपल्याला लक्षात ठरवायचे की उत्तर प्रदेशचा परिणाम, उत्तर प्रदेशचा प्रतिबिंब हे उत्तराखंडवर पडतंच। आणि उत्तराखंड हा कालपर्वापर्यंत उत्तर प्रदेशचाच भाग होता आणि त्यातल्या उत्तर प्रदेशमध्ये जर आम्हाला 2/3च्या आसपास यश मिळत असेल तर त्याचं सावली उत्तराखंडवर पडणं, वोटरचा माइंडसेट पॅटर्न सेम होता आणि तो इथे पडलेला दिसतो, तोच परिणाम पुढे पोचलेला दिसतोय। चतुर्वेदी सर, जो मुद्दा ह्यांनी मगाशी मांडला की पक्षामधली बेदिली आणि तिकडचे जे उमेदवार, तिकडची जी मंडळी होती ती इकडे गेली आणि त्याच्यामुळे कुठेतरी मग ताकद वाढली आहे, काय तुम्ही चित्र कसं बघताय उत्तराखंडचं? देखिए, उत्तराखंड में एक तो जो यूपी में उत्तर प्रदेश में जो जाति का समीकरण है वो उतना नहीं है। वहाँ पे एक तो मुस्लिम तो बिल्कुल भी नहीं है, दूसरा पिछड़े जो हैं वो भी और दलित उनकी संख्या भी कम है। उत्तराखंड में ज़्यादातर ब्राह्मण और राजपूत, इन दोनों में से आपको चुनना पड़ता है। इसीलिए आप देखेंगे कि बीजेपी ने जो है लास्ट में जाते जाते
जो कांग्रेस के नारायण दत्त तिवारी थे उनको कहा गया कि उनके बेटे को वोट टिकट देंगे, लेकिन तिवारी जी को भी शामिल कर लिया। और रावत जैसे जो थे और बहुगुणा जी जो सब ये गए, तो ये सब एक ही उसमें थे। सुप्रीम कोर्ट ने हरीश रावत को बिठा दिया था, लेकिन वहां का जो जनमानस था वो खंडूरी जैसे जो कि विकास से जुड़ गए थे, जिन्होंने रोड बनाई थी, और थोड़े भ्रष्ट कम नहीं, क्योंकि ये जो छोटे राज्य हैं इनमें भ्रष्टाचार बहुत बड़ा इशू होता है लोगों को सबसे ज्यादा। लेकिन मुझे बात करनी थी जो हमारे आजबे साहब ने जो कहा आइडियोलॉजी की। आइडियोलॉजी में मुझे क्या लगता है कि जो कांग्रेस है उसने सबसे पहले, जैसा अभी धर्मनिरपेक्षता है, सेकुलरिज्म है, वो अभी इरेलेवेंट हो गया। तो कांग्रेस ने, और तो क्या डेमोक्रेसी भी इरेलेवेंट हो जाएगी? ये हमें एकदम ये सोचना चाहिए। अगर आइडियोलॉजी की बात कांग्रेस ने नहीं की, आइडियोलॉजी क्या होती है? आइडियोलॉजी है एक्सेप्टेड नॉर्म्स ऑफ द सोसाइटी। हमारी सोसाइटी में क्या क्या चीजें नॉर्म्स एक्सेप्टेड है, वो एक्सेप्टेड नॉर्म है, सेकुलरिज्म है, डेमोक्रेसी है, तो ये सोशलिज्म है। इनके लिए कांग्रेस ने जब पीछे हट गए तो उनकी हालत ऐसी बुरी हो गई। और भी अगर उन्होंने आइडियोलॉजी को नहीं पकड़ा तो उनको बहुत खराब हालत हो जाएगी मुझे लगा। और दूसरा मुझे एक और भी लगता है, उनकी आइडियोलॉजी जो है, बीजेपी की आइडियोलॉजी और कांग्रेस की आइडियोलॉजी एक रूलिंग पार्टी की आइडियोलॉजी है, तो उसमें एक्सचेंज हो जाता है। ठीक है, एक्सचेंज इज पॉसिबल, और में नहीं हो पाता है। ठीक आहे भाई, मी येतो तुमच्याकडे। एक छोटासा ब्रेक आपण घेतोय। ब्रेक नंतर आपण याच बद्दल जे मुद्दा आता चतुर्वेदी सरांनी मांडला की रुलिंग पार्टीची आयडियोलॉजी, आणि मग त्या अनुषंगाने दोन्ही पक्ष पुढे जातात, याच्याबद्दल आपण भाईंची कमेंट घेणार आहोत। अगदी एक छोटासा ब्रेक, लगेच परत येणार आहोत। पाहत राहा एबीपी माझा।